राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले। बारामती येथे विमान लँडिंग करताना अचानक हे विमान शेतात कोसळले आणि मोठा स्फोट झाला। या घटनेत अजित पवारांसह 4 जणांचा मृत्यू झाला। अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे। त्यात अजितदादांची शेवटची इच्छा काय होती याबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी खुलासा केला आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता न्यूज चॅनल या यूट्यूब चॅनलवर। महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली होती। त्यामुळे पुढच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत होता। मात्र या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याआधीच अजित पवारांचं निधन झालं। अजित पवारांच्या निधनानंतर अंकुश काकडे यांनी म्हटलं की अखेरच्या काही दिवसांमध्ये अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावी यासाठी प्रयत्न करण्याचा आग्रह माझ्याकडे केला होता। मी विठ्ठल शेठ माणिकराव आणि श्रीनिवास पाटील तुमचे साहेबांशी चांगले संबंध आहेत। नेहमी तुमच्या वारंवार भेटीगाठी होतात। साहेबांशी आपण बोला, दोन्ही राष्ट्रवादी एक होतील या दृष्टीने प्रयत्न करा असं अजितदादांनी म्हटलं होतं। आम्ही आमच्याकडून जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे मी आणि विठ्ठल शेठ सातत्यानं करत होतो। मात्र दुर्दैवाने त्याला यश येऊ शकलं नाही असं विधान काकडे यांनी केले। तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या विजेता न्यूज चॅनल या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुमचं मत यावरती काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।